जो माणूस एखाद्या पदावर असतो आणि त्यावेळेस ज्यावेळेस या पदावर असणाऱ्या माणसाचा एखादा सहकारी अडकतो त्यावेळेस डायरेक्ट इनडायरेक्ट तपास यंत्रणेवर दबाव असतो म्हणजे असतो. मला याच्यावर राजकीय कधी मी बोललो नाही. आम्हाला याच्यात राजकारण करायचंही नाही. आमचा एकच उद्देश आहे की आमच्या संतोष अण्णा देशमुखचा जो मर्डर झाला त्याच्या सर्व मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे. ज्यांनी ह्याचे कट कारस्थानात होते, ज्यांनी कट रचला किंवा ज्यांनी काय केलं त्या सर्वांना त्या गुन्ह्यामध्ये अटक झाली पाहिजे, शिक्षा झाली पाहिजे, हीच मागणी आमची आहे. तर ज्या पोलीस यंत्रणा याच्यामध्ये होतेच, पोलिसाचं स्टेटमेंट धनंजयनं केलं, पोलीस नसते तर असं झालं नसतं. या पोलीस यंत्रणेचा सुद्धा ह्याच्यात सहभाग इनडायरेक्टली आहे. त्याच्यामुळे ही फोटो जर 2.5 महिन्यापूर्वी आलेत तर महाराष्ट्रातल्या जनतेला का सांगितलं नाही? मग जर फोटो त्याच वेळेस आले असते तर त्याच वेळेस नैतिकता नव्हती का 2.5 महिन्यापूर्वी? मुख्यमंत्र्याला तर माहित असणार, गृहमंत्री आहेत, मुख्यमंत्री महोदय गृहमंत्री त्यांच्याकडे हे फोटो त्या खात्याला माहित असणार, सगळ्यांना माहित असणार हे सगळे फोटो होते. तर हे फोटो त्याच वेळेस डिक्लेअर केले. नैतिकता होती तर 2.5 महिन्यापूर्वी का दाखवत नाही? आणि नाही तुम्हाला घ्यायचाच होता त्यावेळेस का घेतला नाही? पण आम्हाला ह्या राजीनाम्यावर यायचंच नाही. राजीनामा झाल्यानं नाही झाल्यानं आम्हाला काही फरक पडत नाही. आम्हाला याच्यात तुम्ही सामील आहात तर तुम्हाला याच्यात आलंच पाहिजे, तुम्हाला याच्यात घेतलं पाहिजे असं आमचं मत आहे. आता त्या दोन्हीपैकी एक नेमकं कोणचं आहे ते त्यांनाच विचारावं लागेल. का दोन्ही बी त्यांना लागू होते? जर मन व्यथित झालं तर ज्या दिवशी आमच्या PM रिपोर्टच्या दिवशीचा फोटो रिपोर्ट झाला त्या दिवशी नाही कळलं, त्या दिवशी नाही मन व्यथित झालं. अख्खं गाव किती आणि आम्ही वरडून सांगतोय. तुला अंदाज नव्हता की तुमच्या जवळचे माणसं काय करतात? तुम्ही सांगितलं ना तुमचे माणसं माझे माणसं असे, मग तुम्हाला नव्हतं कळत त्यावेळेस?